अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकार मार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे? बाळासाहेबांचा आग्रह ज्येष्ठ सदस्य आहेत. खरं म्हणजे आज नदी पात्रातून पाणी असल्यामुळे वाळू काढणं अध्यक्ष महोदय अडचणीचं आहे. त्यामध्ये काही हरित लवादाचे अध्यक्ष महोदय काही डायरेक्शन्स आहेत, ते आपल्याला पाळावं लागतात. किती तालुक्यांमध्ये ही व्यवस्था आपण करू शकलेलो आहे? सरळ आकड्यामध्ये हा प्रश्न होता. किती ठिकाणी डेपो तुम्ही निर्माण केले आणि त्यामुळं जे वाळू माफिया होते, चोऱ्या माऱ्या करत होते, ते पूर्ण थांबलं का? सरळ प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की माननीय महसूल मंत्र्यांनी अत्यंत क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय घेतला की सरकार वाळू पुरवणार, रीती पुरवणार आणि ती सुद्धा 650 रुपये दरानं ती पोच पुरवणार, अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आम्हाला सगळ्यांनाच, जनतेला सुद्धा खूप आनंद झाला. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की एकंदर आता महाराष्ट्र आहे हा, एवढे जिल्हे, तेवढे तालुके आहेत, एवढा मोठं कामं सगळीकडे चालतात, विकासाच्या कामामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे तो, ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकार मार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे? हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं जनतेमध्ये आता हा प्रश्न जसा मी विचारतोय तर सगळी जनता सुद्धा ऐकते आहे की काय काय वाळूच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, त्यांची गरज काय आहे, पुरवठा किती होतो. किती तालुके असे आहेत की तिथे पुरेसा पुरवठा हा होतो आहे, असे किती तालुके आहे आणि त्यामुळं सगळीकडे वाळूचा पुरवठा समाधानकारक होतो आहे का, एवढा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खरं या विषयाशी संबंधित तो प्रश्न नाही आहे, परंतु बाळासाहेबांचा आग्रह ज्येष्ठ सदस्य आहेत. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, राज्य सरकारचा पहिला प्रयत्न होता की हा वाळू माफियाने जो आच्छाद मांडला राज्यभरामध्ये, याच्यावर आपण कधी अंकुश आणू शकलो नाही. यापेक्षा अध्यक्ष महोदय, अशा माफियांना प्रोत्साहन देण्याचं काम यापूर्वीच्या काळात घडलं काही ठिकाणी, आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे सगळं याला अटकाव आणण्याचा आपला प्रयत्न होता. आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आपण जो आतापर्यंत जे वाळू डेपो सुरू केलेत त्याप्रमाणे त्याचा प्रतिसाद चांगला आहे. आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा इश्यू आहे, त्या ठिकाणी आज नदी पात्रातून पाणी असल्यामुळे वाळू काढणं अध्यक्ष महोदय अडचणीचं आहे. त्यामध्ये काही हरित लवादाचे अध्यक्ष महोदय काही डायरेक्शन्स आहेत, ते आपल्याला पाळावं लागतात. आता डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगिक नदी पात्रातून वाळू काढली नाही तर मग शेवटी पुराच्या परिस्थिती गंभीर होईल, म्हणून जलसंपदा खात्याची त्याच्यामध्ये अंतर्भाव करून अध्यक्ष महोदय अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, हे मान्य करतो की पुरेशा प्रमाणामध्ये आजही वाळूचा पुरवठा त्या डेपोतून जो व्हायला पाहिजे, कारण काळ्या बाजूला वाळू मिळते अध्यक्ष महोदय, जी मिळत होती. आता लोकांना दिवसा वाळू मिळते, पूर्वी रात्री लोकांना वाळू मिळायची. पण अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न सरकारचा जो चालला आहे, हा माफिया राज या व्यवसायातला पूर्णपणे त्याचा संपवायचा आणि सामान्य नागरिकाला त्यातून वाळू मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, उलट झोपडपट्टीधारक घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरकुल धारकांना 5 बरास वाळू आपण त्यामध्ये मोफत द्यायचा निर्णय केला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणाची माझी सन्मान्य सदस्यांना या निमित्तानं आव्हान आहे की आपण सुद्धा सरकारच्या प्रयत्नाला आपण मदत केली पाहिजे, आणि म्हणून ती जर आपण मदत केली तर आपोआप ह्या सगळ्या जुन्या ज्या पद्धती आहेत अध्यक्ष महोदय, आपोआप अटकाव बसेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचं पुण्याचं काम आपल्या हातून होईल, अशी माझी अपेक्षा आहे. किती तालुक्यांमध्ये ही व्यवस्था आपण करू शकलेलो आहे? सरळ आकड्यामध्ये हा प्रश्न होता. किती ठिकाणी डेपो तुम्ही निर्माण केले आणि त्यामुळं जे वाळू माफिया होते, चोऱ्या माऱ्या करत होते, ते पूर्ण थांबलं का? सरळ प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ही माहिती आता नाही आहे, पण पटलं आपण. ठीक आहे, मंत्री टोपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय,